नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर आजचा व्लॉग नाही आहे, आजचा एक व्हिडिओ आहे. खूप जण विचारत होते की स्वतः होतो घृत कसं बनवायचं, तुपापासून आपण मॉइश्चरायझर कसं बनवायचं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या चेहऱ्यासाठी तेच यूज करते. म्हणजे आता मी 1 आठवड्यापासून यूज करायला लागले, पण खरंच रिझल्ट आहे. खूप छान मॉइश्चरायझर घरच्या घरी बनतं आणि हे लहान मुलांपासून म्हणजे अगदी 1 वर्षाच्या मुलीपासून मुलापासून वृद्धांपर्यंत हे यूज करू शकतात. आणि साईड इफेक्ट तर नसणारच. ते म्हणतात ना की तूप खाल्लं की रूप येतं, तसंच तूप जर आपण चेहऱ्याला लावलं तर खरंच ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावर. त्यामुळे हे मॉइश्चरायझर नक्की तुम्ही यूज करा. मी डिटेलमध्ये सांगते कसं बनवायचं काय. तर व्हिडिओ सुरू होण्याआधी प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि ही जी ज्वेलरी मी वेअर केली आहे तर ती मी शोरूम घेतली आहे, खूप सुंदर आहे. जर का लिंक पाहिजे असेल नक्की कमेंट करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. शतधोत घृत म्हणजे काय, ते कसं बनवायचं, त्याचं साईड इफेक्ट आहेत का, त्याचे रिझल्ट आहे का, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे मॉइश्चरायझर आपल्याला स्टीलच्या भांड्यात बनवायचं नाही, आपल्याला पितळाच्या भांड्यातच बनवायचं आहे. तर इथे पितळाची भांडी मी छान अशी वॉश करून घेतली आहे. आणि आपल्याला तुपाचं बनवायचं आहे तर तूप हे लागणारच. तर तूप आणि आपल्याला पितळाचं ताट आणि पितळाचं पेला वाटी काही चालेल, काही पण तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकतात, कारण आपल्या वरून ते फिरवावं लागतं. मॉइश्चरायझर हे मिक्सरमध्ये बनवायचं नाही आहे, हे आपल्याला हाताने बनवायचं आहे. हाताने बनवल्यावरच त्याचा रिझल्ट येतो, त्यामुळे हे हाताने बनवायचं आहे. तुम्हाला किती बनवायचं आहे त्यावर तुम्ही डिपेंड करू शकता. पण हे मॉइश्चरायझर एकदा बनवलं की आपण 2-3 महिने आरामात वापरू शकतो. तुम्ही ह्याला बाहेर पण ठेवू शकतात किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात तुमच्या याने. तर ही ते मी आता 4 ते 5 चमचे तूप घेत आहे. तर शतधोत घृत म्हणजे काय हे सांगते तुम्हाला. शत म्हणजे 100, धोत म्हणजे धुवून आणि घृत म्हणजे तूप. म्हणजे 100 वेळा धुवून जे बनलेलं तूप आहे तर ते आहे आपल्या चेहऱ्यासाठी छान असं मॉइश्चरायझर. हे आयुर्वेदिक सौंदर्याचं रहस्य आहे. म्हणजे हे काय कोणाला जास्त माहीत नाही आतापर्यंत, त्यामुळे हे खूप कमी लोक वापरतात. आणि आता मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की याचा यूज करा. तर बघा इथे तूप मी आता भांड्यामध्ये घेतलं आहे. आपल्याला तांब्याच्या पेल्याने किंवा तांब्याच्या भांड्याने वगैरे तुम्ही फक्त ह्याला वरून आपल्याला असं 100 वेळा फिरवायचं आहे. म्हणजे 100 वेळा आपल्याला हे फिरवायचं. नंतर आपल्याला हे धुवायचं आहे, तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आणि परत हे 100 वेळा आपल्याला फिरवायचं आहे. म्हणजे ही प्रोसेस आपल्याला 100 वेळा करायची आहे. म्हणजे धुवायची पण प्रोसेस आपल्याला 100 वेळा करायची आहे आणि जी फिरवायची असते ना तर ती पण प्रोसेस आपल्याला 100 वेळा करायची आहे. तर थोडंसं आता मी इथे पाणी टाकलं आहे आणि आपल्याला असं क्लॉकवाईज फिरवायचं आहे. एकाच दिशेने फिरवायचं, तेव्हाच आपलं तूप इंटू आपली क्रीम तयार होईल. म्हणजे तुपापासून क्रीम तयार होईल. आणि हे आपल्याला 100 वेळा करायचंच आहे. 100 वेळा केलं ना तर तेव्हाच आपली ही क्रीम बनते. आता बघा हे मोजून आपल्याला 100 वेळा करायचं. त्यानंतर परत आपल्याला ही धुवायचं आणि परत आपल्याला रिपीट 100 वेळा करायचं, परत धुवायचं. हे आपल्याला धुवायची जी प्रोसेस असते ना ती 100 वेळा करायची असते. तांब्याच्या भांड्यात शुद्ध गाईचं तूप, थंड पाणी आणि 100 वेळा धुण्याची प्रोसेस म्हणजे ही असते शतधोत घृत. त्वचेला एकदम हायड्रेट ठेवतं, त्वचेत एकदम मऊपणा आणतं आपल्या. आणि बाळ, प्रौढ, संवेदनशील त्वचा सर्वांसाठी हे योग्य आहे. आणि याचं दुसरं नाव आहे 100 वेळा धुतलेले अमृत. हे अमृतापेक्षा कमी नाहीये. तांब्याच्या भांड्यात थंड पाण्याने आणि अपार संयमाने गवतुपाचं रूपांतर होतं शतधोत घृतात. थंड, सौम्य, रेशमासारखी मऊ त्वचा होते. त्वचेतल्या 7ही थरात सहज शोषलं जातं. म्हणजे आपण आपले जे त्वचेच्या आतमध्ये 7 थर असतात, त्याच्या आतमध्ये आपली त्वचा गोरी की काळी त्यावर ठरलं जातं. तर त्यामध्ये ते सहज आपलं शोषलं जातं. लहान बाळापासून ते प्रौढांपर्यंत हे एकदम सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या बाळांना पण हे लावू शकतात, कारण आपण आपल्या शेवटी हाताने बनवलं आहे. आपण त्यामध्ये प्राण आपलं ओतलं आहे, एकदम छान असं बनवलं आहे. त्यामुळे ते लहान मुलांना तर चालणारच. आणि शेवटी तूप आहे. आणि हो, तूप हे नेहमी गावरान गाईचंच घ्या किंवा मग शुद्ध गाईचं देसी तूप घ्या, कारण ह्या तुपामध्ये ऑलरेडी हे चांगलं असतं खाण्यासाठी, त्वचेसाठी, शरीरासाठी. त्यामुळे मग हे तूप जर आपण ह्या तुपाचंच बनवलं तर आपली त्वचा पण किती छान होणार याचा तुम्ही विचार करा. बघा आता इथे मी 100 वेळा फिरवलं आहे. म्हणजे बघू शकता आत्ता माझं 100 वेळा झालं आहे. परत आपल्याला या असं धुवायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी पण फिल्टरचं वापरा, चांगलं वापरा. हे फक्त आपल्याला हलवायचं आहे. पाणी साईडला येतं. पहिल्या स्टार्टिंगला एकदा दोनदा आहे ना हे तूप पण आपल्या पाण्यासोबत यायला लागतं, पण थोडंसं
म्हणजे आपण थोडंसं मनाने केलं ना की तूप आले की लगेच स्टॉप करायचं, तर ते तूप नाही येत अजिबात. नंतर ते जे तूप असतं ना ते घट्ट व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे येत नाही, कारण आपल्याला 100 वेळा पाण्याने पण धुवायचं असतं हे 100 वेळा फिरवून. त्यामुळे मग नंतर येत नाही. स्टार्टिंगला थोडंसं त्रास होतं, पण ठीक आहे, आपण याच्यानंतर रिझल्ट चांगला आहे तर थोडाच त्रास सहन करायलाच काही हरकत नाही आहे. तर इथे बघा आता मी ना पाणी वगैरे सगळं काढलं आहे आणि हे पाणी तुम्ही म्हणजे भाजीमध्ये वगैरे पण यूज करू शकतात, कारण तुपाचं पाणी आहे शेवटी, ते अजिबात खराब नाही आहे. तर परत आता इथे 100 वेळा मी फिरवणार आहे, परत एकदा धुणार आहे. म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला सांगितले तसं 100 वेळा करायची आहे. 100 वेळा धुण्याची आणि 100 वेळा फिरवायची प्रोसेस करायची. त्यानंतर आपलं हे मॉइश्चरायझर एकदम रेडी आहे. आणि हे झालं आहे म्हणून कसं ओळखायचं, तर एकदम घट्ट होतो आणि या तुपाचा कलर येल्लो आहे, एकदम व्हाईट असा कलर याचा तयार होतो, तेव्हा कुठे हे तूप म्हणजे जे आपलं मॉइश्चरायझर आहे ते झालं आहे असं ठरवू शकतो आपण. बघा शकता इथे आपलं तूप बघा ऑलमोस्ट झालं आहे. आता मला वाटतं इथे 98 का 99 टाईम माझं झालं इथं चाललं होतं. तर मी इथे मोजूनच केलं, जास्त पण नाही केले आणि कमी पण नाही केले. तर थोडंसं कमी धुतलं मला वाटतंय, म्हणजे 50-60 वेळाच फक्त धुतलं. बाकी मग सगळं ही प्रोसेस आहे ना ती 1000-1500 वेळा केली आहे, तेव्हा कुठे हे माझं व्हाईटिश असं छान असं तूप झालेलं आहे. तुम्ही जर 100 वेळा धुतलं ना तर ह्याचा एकदम वास पण अजिबात खराब येत नाही, काही नाही, म्हणजे सगळा वास जातो. जसं आपण मार्केटमधून जसं मॉइश्चरायझर आणतो सेम तसंच होतं. आणि रात्री झोपताना तुम्ही याला लावू शकता किंवा दिवसभर पण तुम्ही लावू शकता जर का घरी असताना तर इथे मी ना म्हणजे इतकी जागा चेंज केली, थोड्या वेळ थांबले, थोड्या नंतर केलं, कारण हे एकदाच आपण एवढं सगळं फिरू नाही शकत. तर बाहेर इथं पायाच्या मध्ये छान असं घेतलं आणि इथे छान असं माझं आता शेवटचं एकदा फिरवायचं होतं, मग झालं माझं तूप एकदम मॉइश्चरायझर एकदम रेडी आहे. आणि हो, पितळाचं म्हणजे तांब्याचंच भांडं घ्या, दुसरं कोणतंही भांडं घेऊ नका, कारण जे ते घर्षण होतं जास्त. तांब्याचं कसं घर्षण जास्त होत नाही, त्यामुळे मग पितळाचं कसं चांगलं असतं भांडी शेवटी पितळाची. सोन्याचं असेल तर एकदम उत्तम, चांदीचं असेल तर एकदम उत्तम, पण प्रत्येकाच्या घरी नसते. त्यामुळे तांब्याची जी आपली देवाची जे देवाला आपण आंघोळ वगैरे घालतो ती भांडी तर असतातच, त्यामुळे हे भांडे नक्की यूज करा. बघा आता मी इथे पायाला लावून दाखवते तुम्हाला, एकदम लगेचच ॲब्झॉर्ब होते आपल्या स्किनमध्ये ही क्रीम, बघू शकतात. आणि हाताला पण लावून दाखवते मी आता आहे ना, रोज संध्याकाळचं ह्याला यूज करते. बघू शकतात हातात पण एकदम लगेच ॲब्झॉर्ब होते ती, अजिबात कुठे वाटत नाही की आपण काय लावलंय का नाही, काय एकदम छान अशी नॅचरल स्किन ग्लोईंग ही आपली क्रीम तयार आहे. आणि तुम्हाला जर नक्की आवडली ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता मी त्यांना डब्यामध्ये ह्या घालून ठेवते आणि मग मी फ्रीजमध्ये स्टोअर करून म्हणजे पहिल्यांदा आठवडाभर ठेवते बाहेरच, नंतर मी फ्रीजमध्ये ठेवल. फ्रीजमधून बाहेर काढली की लगेच आपण त्याला लावू शकतो, लगेच ती छान अशी क्रीम आपली तर रेडी आहे. मी तुम्हाला लावून पण दाखवते चेहऱ्याला वगैरे. बघा आता इथे मी डब्यामध्ये ठेवली आहे. एवढ्याशा तुपाची बघा एवढी सगळी क्रीम झाली आहे. 1-2 महिने तर 2 ते 3 महिने नक्की पुरणार मला ही क्रीम. खूप सुंदर झाली आहे, म्हणजे त्याचा अजिबात वास वगैरे येत नाही, काही नाही, एकदम भारी अशी क्रीम आपली रेडी आहे. तुम्हाला जर थोडा पण व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटू मग आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.